बुलेट वाले तो फुल फटाके फोडत होते भाई। गर्दी बघा, गर्दी थोडी बघा काय भाई, उठूशीच वाटत नाहीये। सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी। सकाळचे 7 वाजले, आता जस्ट उठलोय, फ्रेश वगैरे होतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो। हे एव्हरीवन फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये। वेलकम टू द डे 40 ऑफ डेली ब्लॉगिंग। आज एक गुढीपाडवा, तर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा, हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपला वर्कआउट मी जरा पोस्टपोन केलाय, कारण पूजा वगैरे करून घेतली। आता जस्ट पूजा झाली, किती वाजलेत माहिती आहे का? आता वाजलेत 8:02 झाले। देवपूजा वगैरे झाली, फ्रेश वगैरे झालो, आपला सेटअप वगैरे क्लीन केला आणि आता ब्लॉग शेड्यूल करतोय। त्यानंतर मग आता पहिले ते गुढी जी आपल्याला उभारायची आहे ती पूर्ण पुसून वगैरे घेतो, धुवून वगैरे घेतो, ते सगळं करतो। त्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन परत आपण एकदम रेडी होऊ, गुढी उभारू आणि मग आज जायचंय रॅलीला। सो हा व्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा, तुम्हाला सगळं काय दिसणार आहे। प्लॅन में थोडासा चेंज होणार। पहिले मी विचार केला होता की सगळं आवरल्यानंतर मग मी आवरेन, पण आता आपल्याला रील वगैरे पण शूट करायचं ना भाई। आपण क्रिएटर हे आपण विसरतो कसं काय, मला हेच कळत नाही। सो आता पहिले चेंज करू आणि त्यानंतर बाकी सगळी कामं करू, म्हणजे त्याच्यामध्ये मी छान दिसेल ना। गुढी बघा काय हाईटला गेली आपली, तुम्हाला दाखवतो थांबा। जस्ट आता उभारून झाली आहे, जबरदस्त। मेन म्हणजे ना तिथं व्ह्यू लय भारी भेटतोय, तो झेंडा आपला भगवा आणि गुढी। 10:15 वाजत आलेत, आता कुठे पूजा वगैरे झाली, आपली गुढी वगैरे मस्तपैकी उभारून झालेली आहे। आता थोड्या वेळानंतर 10:30 पर्यंत आपण जाऊ, आपली जी लोणावळ्यामध्ये मोठी शोभायात्रा होणार आहे त्यासाठी जाऊ। 11 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय शोभायात्रेला। माझ्या संगती रुद्र पण आहे, गौरंग पण आपल्याला ऍड होणार आहे, दादा आणि वहिनी सुद्धा आले। सो मजा येते, तुम्हाला रॅली दाखवतो पूर्ण कशी होती ते लोणावळ्यामध्ये। आलो आता आम्ही तर डीजेचा साऊंड आहे, पण तुम्हाला रॅली दाखवतो पूर्ण। जस्ट शोभायात्रा संपली आहे आणि आम्ही आता चाललोय घरी। भाई काय क्राऊड होता, जबरदस्त एनर्जेटिक, फुल मजा आली। बुलेटवाले तर फुल फटाके फोडत होते भाई, पोलीस वगैरे पण होते, पण ते दापत होते, पण ते काय ऐकणार आहेत ते बुलेटवाले। एनिवेज, तर आता आम्ही चाललोय घरी। स्टोरेज फुल झाला आपल्या फोनचा, तर आता घरी जाऊन ते सगळं मॅनेज करावं लागेल। आता 1:15 वाजलेत भाई, उठूशीच वाटत नाहीये। तिकडनं आम्ही आलो किती 1:30-1:15 वाजता घरी आलो। त्याच्यानंतर मग मी रील्स एडिट करत बसलेलो, सगळं फुटेज वगैरे जे आहे ते शॉर्ट करत होतो। त्यामध्ये जे डोकं दुखी भाई, एकतर ऑलरेडी आपलं सकाळपासून डोकं ठणकत होतं आणि त्यात एवढ्या उन्हामध्ये फिरत होतो ना, तर अजून डोकं ठणकायला लागलं। एक रील तर मी ऑलरेडी एडिट करून अपलोड केली होती, त्यानंतर मग ती शोभायात्रेची पण रील आजच जायला हवी होती, ते इम्पॉर्टंट होतं। सो म्हणून मग ती एडिट केली आणि मग ती अपलोड केली। त्यानंतर मग व्लॉग कंटेंट जरा शॉर्ट केलं, म्हणजे जरा फोन रिकामा झाला। त्यानंतर मग जे झोपलोय ते आत्ता उठलो। आता वाजलेत 5:22 झालेत, तर आता फ्रेश होऊ आणि त्यानंतर वरती जाऊन जरा एक्सरसाइज करू। आज मिस नाही करायचं भाई, चलो। आज ज्या दोन्ही रील अपलोड केल्यात ना, त्यांना छान रिस्पॉन्स आलाय। जर तुम्ही लोक इंस्टाग्राममध्ये फॉलो नाही करते तर जाऊन इंस्टाग्राममध्ये फॉलो व्हा, तिकडे आपण हळूहळू फेमस होतोय। आपली जी जिबलीवाली जी रील होती ना भाई, तिला तर काय खतरनाक रिस्पॉन्स आलाय। 500K टच व्हायला आली आहे ती रील। सो प्लीज इंस्टाग्रामवरती फॉलो करा, शॉर्ट फॉर्म कंटेंटमध्ये चांगलं भेटतंय।
बट अपने को लॉंग फॉर्म म्हणजे हे जे तुम्ही बघताय त्यामध्ये आपल्याला फेमस व्हायचं आहे. सो सपोर्ट करा. आता मी आलोय वरती, 5:36 झालेत. सगळे खंडाळ्याला गेलेत. मी नाही जाऊ शकलो कारण अपने को वर्कआउट करणे का था भाई. तर आता वर्कआउट करून घेऊ. आणि मला माहीत नाही मी किती शूट करेल कारण स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे असा. डन विथ द वर्कआउट. 6:15 झालेत. केस कापायचा विचार करतोय मी कारण केस खूपच वाढलीत, जरा वियर्ड दिसते. सो कमेंट सेक्शनमध्ये सांगा कापू की नको. बाय द वे आपलं टकला चॅलेंज इज ऑन. जर तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा भाई. 10K मी टकलं करणार आहे. जर 60 दिवसामध्ये म्हणजे डे 60पर्यंत जर 10K झाले तर त्या दिवशी मी आणि रुद्र खचाक एकदम डायरेक्ट उडवून टाकणार. चलो सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. तर जाऊ खाली आणि बघू. बाकी एडिट पण करायचे अजून बाकी साऱ्या गोष्टी. बरोबर बोबळेवरती एवढं मस्त वर्कआउट झालं आहे भाई. फ्रेश झालो आणि मी माझी मील प्रिपेअर करत होतो आणि भाई घाम बघा किती कुठल्या तरी. फॅन वगैरे सगळं चालू आहे. बाय द वे सीलिंग दाखवायचे नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो प्रॉपरली. आता मी घेतोय माझी लास्ट मील ऑफ द डे. याच्यानंतर मी नाही जेवत म्हणजे 7-7:30 वाजेपर्यंत माझी लास्ट मील असते. मग त्यानंतर डायरेक्ट मग सकाळी जे काय असेल ते. आता खाऊन घेतो त्यानंतर मग एडिट करायचंय. मग बघू काय होतंय ते. 9 वाजलेत. रुद्र आलाय आपल्याला जायचं वॉकिंगला. पण भाई बघा पापड खातात ते. पापड संपलं. टेक 2 चालू झालंय. टेक 2 आहे कारण 1x मध्ये शूट झालं. बाय द वे असा एक व्लॉग नसेल गेला ज्यामध्ये रुद्रला आपण रोस्ट नाही केलं. बस सुरुवातीचे व्लॉग आपण जर सोडले तर, कारण तेव्हा भाई बिझी होते ना. कसं एक्झाम वगैरे होती त्यांची. त्यांचे मित्र वगैरे होते. त्यांच्या मित्रांसंग ते लोक जायचे. स्टारबक्स वगैरेला जायचे. काय स्टारबक्सला मला अजून नेलं नाही भाई. हे लोक जाऊन आलेत. काय 1 रुपया नाही कुठं नाही. 1 रुपयाने बोल. गरीबी जाऊ चालायला काही. बाय बाय. पुन्हा एकदा आम्ही आलोय ह्या आपल्या ब्रिजच्या रूटला मस्तपैकी वॉकिंग करायला. कारण इकडे काही टेन्शन नसतं. लॉंग रूट आहे. इकडे 2-3 राऊंड मारले की होऊन जातो विषय. बाय द वे उद्या आहे सोमवार आणि दरवर्षी काय म्हणतोय दरवेळेस आपण जातो ड्यूक्स नोजला सोमवारचं. बट उद्या नाही जाऊ शकणार कारण तिकडे बिबट्या दिसलाय भाई. बिबट्या. सो रिस्क आहे. मी तरी पण जाणार होतो पण लय जणांनी मला तो व्हिडिओ पाठवला आणि आता घरच्यांना पण कळलंय. त्यामुळे मी आता नाही जाऊ शकत. सो बघू आता उद्या कळेल तुम्हाला. डन फॉर द डे. आता उद्या काय होतंय ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल. सो हा व्लॉग इथेच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरांची काळजी घ्या कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ राऊत. बाय. आणि व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मोस्टली मी काय करतोय व्लॉग जरी छोटं झालं तरी चालेल पण जे इंटरेस्टिंग आहे तेच तुम्हाला दाखवतोय. सो भेटूयात उद्या. बाय.